तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा 2 ते 3 दिवसाआधी मी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की तुमचं जर आयपीपीबी इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला आता केवायसी करायची गरज आहे। बघा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक 12 महिन्यानंतर दरवर्षी 12 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला केवायसी करण्याची गरज आहे। केवायसी जर केले नाही तर अकाउंट बंद होऊ शकते किंवा नंतर केवायसी साठी जर तुम्हाला वेळ झाला तर तुमच्या खात्यामधून 150 रुपये कटू शकतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं। पण त्यामध्ये बघा भरपूर लाडक्या बहिणी भरपूर नागरिक जे आहे ते कन्फ्यूज झाले होते की नेमकी केवायसी करायची कोणाला आहे, आम्हाला केवायसी आता करावी लागेल का, आमचं अकाउंट आता बंद होईल का। तर बघा प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे कारण त्यामध्ये भरपूर कन्फ्युजन झालेलं होतं त्या व्हिडिओमध्ये की केवायसी आता करावी लागेल का, आमचे तर व्यवहार सुरू आहे, आम्ही जे काही आहे ते 1 वर्ष झालं अकाउंट काढला तर 1 वर्ष अकाउंटला पूर्ण होणार आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींनी मागच्या वर्षी जे आहे ते लाडकी बहीण योजनेसाठी यावेळेसच समजा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या पिरियडला अकाउंट काढलेलं होतं, त्यामुळे त्यांना आता जवळपास 12 महिने त्या अकाउंटला पूर्ण होत आहे, त्यामुळे त्यांना केवायसी करावी लागणार आहे का किंवा पोस्ट बँक मध्ये केवायसी कोणाला करायची आहे आणि कोणाला करायची गरज नाही या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा केवायसी कोणाला करायची गरज नाही। केवायसी जर तुम्ही केली असेल तर फारच चांगली गोष्ट आहे, केवायसी केली असेल तर तुमचं अकाउंट सुरू आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। पण केवायसी करण्याची गरज आहे का, म्हणजे कोणाला केवायसी करायची आहे। बघा जे काही पोस्ट बँक मध्ये अकाउंट आहे, पोस्ट बँक मध्ये नियमानुसार दर 12 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला केवायसी करावी लागते, हे त्यांच्या पोस्ट बँकच्या वेबसाईटवर जे आहे ते आर्टिकल लिहिलेलं आहे। पण बघा तुम्ही जर रेग्युलर तुमच्या खात्यातील पैसे थंब लावून काढत असाल, बघा जे काही पोस्ट बँकेची जे काही पॉलिसी आहे ते आपल्याला पोस्ट बँक मध्ये जाऊनच आपलं आधार कार्ड देऊन आपला अंगठा लावून त्या ठिकाणी पैसे जमा किंवा पैसे विड्रॉल करावे लागतात, म्हणजे अंगठा लावूनच पैसे काढावे लागतात। किंवा तुम्ही आधार केंद्र सेतू केंद्रावर या ठिकाणी सुद्धा पोस्ट बँकेचे पैसे अंगठा लावून काढू शकता। पण बघा तुम्ही जर रेग्युलर दर महिन्याला 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर पोस्ट बँक मध्ये जाऊन तुमच्या अंगठ्यावर पैसे काढत असाल तर तुम्हाला केवायसी करण्याची या ठिकाणी गरज बिलकुल नाही। पोस्ट बँक मध्ये तुमचे व्यवहार चालू असेल, तुम्ही दर 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर जर तुम्ही तुमचे आधार कार्ड वरून तुमचा अंगठा लावून तुम्ही पैसे काढत असाल, व्यवहार तुमचा सुरू असेल, त्या ठिकाणी तुम्ही थंब लावत असाल तर तुम्हाला केवायसी करण्याची गरज नाही। कारण प्रत्येक वेळेस तुमची केवायसी वरूनच तुमचे पैसे विड्रॉल होत आहे, म्हणजे तुम्ही अंगठा लावताय याचा अर्थ तुमची केवायसी नॉर्मली त्या ठिकाणी ऍक्टिव्हच राहणार आहे। त्या पोस्ट बँक मध्ये जाऊन तुम्ही अंगठा लावून पैसे काढत असाल तर तुम्हाला केवायसी करण्याची गरज बिलकुल नाही। तर बघा मग केवायसी करण्याची गरज कोणाला आहे। बघा भरपूर लाडक्या बहिणींनी पोस्ट बँकचं अकाउंट लाडकी बहीण योजनेसाठी काढलेलं आहे, पण भरपूर बहिणी काय करतात की त्यांचे आलेले पैसे ते विड्रॉल करत नाही, ते सेव्हिंग म्हणून ते पैसे ठेवत आहे। म्हणजे आपल्या खात्यामध्ये पैसे येत आहेत तर आपण हे पैसे सेव्हिंग म्हणून ठेवायचे आणि आपले 1 वर्ष 2 वर्षानंतर आपल्या गरजेनुसार हे पैसे आपण काढायचे। अशा बहिणींना केवायसी करण्याची गरज आहे। जर तुम्ही एका वर्षामध्ये कधीच पोस्ट बँक मध्ये अंगठा लावला नसेल, अंगठा लावून पैसे काढले नसेल आणि त्या गोष्टीला 1 वर्ष झालं असेल तर तुम्हाला त्यासाठी केवायसी करावी लागणार आहे। किंवा भरपूर नागरिक असे सुद्धा आहे की त्यांनी त्यांच्या काही पर्सनल कामासाठी किंवा एक सेकंड अकाउंट म्हणून, म्हणजे एक अकाउंट असो आपल्याकडे जे दुसऱ्या कामासाठी आपण यूज करू, एक सेकंडरी अकाउंट म्हणून काही नागरिकांनी काही लाडक्या बहिणीने ते अकाउंट काढलेलं आहे, पण त्या अकाउंटमध्ये त्यांचा व्यवहार होत नाही, पैसे जमा करत नाही, पैसे विड्रॉल करत नाही, त्यांचं ते अकाउंट जास्त त्यांच्या कामी पडत नाही किंवा त्यांचा व्यवहार जास्त त्या अकाउंटमध्ये होत नाही, अशा लोकांना केवायसी करायची आहे। जर तुम्ही वर्षभरात कधीच तुम्ही थंब लावून त्या अकाउंटवरून पैसे काढले नसेल किंवा व्यवहार केला नसेल तर तुम्हाला 12 महिन्यामध्ये केवायसी करण्याची गरज आहे। केवायसी करणे म्हणजे काय, तर एक तर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करू शकता किंवा जमा केलेले पैसे जे काही असेल ते तुम्ही एक वेळा काढू शकता, म्हणजे तुमची केवायसी त्या ठिकाणी कंप्लीट होऊन जाईल। केवायसी साठी अशी काही पोस्ट बँक मध्ये वेगळी प्रोसेस नाही की तुम्हाला काही डॉक्युमेंट द्यावं लागेल, तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, असं तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही। जर तुम्ही वर्षभरामध्ये काहीच व्यवहार केला नसेल, पैसे जमा केले नसेल, पैसे काढले नसेल, तुमचं अकाउंट भरपूर दिवसापासून ते बंद असेल, तुम्ही त्यावर व्यवहार वगैरे केला नाही, तरच तुम्हाला केवायसी करायची गरज आहे। वर्षभरामध्ये जर तुम्ही 1-2 महिन्यानंतर 3-4 महिन्यानंतर कधीही एक वेळा वर्षभरामध्ये तुम्ही व्यवहार केला असेल, अंगठा लावून पैसे काढले असेल किंवा पैसे तुम्ही जमा केले असेल तर तुम्हाला केवायसी करायची गरज नाही। पण वर्षभरामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी भेट दिली नाही पोस्ट बँक मध्ये किंवा अंगठा लावून पैसे काढले नाही तर तुम्हाला केवायसी करायची गरज आहे। तर बघा आता तुम्हाला क्लिअर झालं असेल, पोस्ट बँक मध्ये केवायसी म्हणजे काही खूप मोठा विषय नाही। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे काढण्यासाठी त्यांचा अंगठा लावूनच पैसे त्यांना काढावे लागते, त्यामुळे त्यांना केवायसी करायची गरज नाही। आणि तुम्ही जर 12 महिन्यामध्ये कधीच पोस्ट बँकचा व्यवहार केला नसेल,
पैसे काढले नसेल, विड्रॉल केला नसेल तर तुम्हाला केवायसी करण्याची गरज आहे. म्हणजे पैसे जमा करा, पैसे विड्रॉल करा, म्हणजे तुमचे केवायसी 100% पूर्ण होऊन जाईल. त्यासाठी प्रॉब्लेम होणार नाही. तर बघा, पोस्ट बँक मध्ये केवायसी बद्दल जे काही तुमच्या मनात प्रश्न होते ते क्लिअर झाले असेल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.